सोलापूर शहराच्या सराफ बाजारामधून एक मोठी बातमी समोर येत आहे। सराफ बाजार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही ज्वेलर्स दुकानावर इन्कम टॅक्सची धाड पडल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे। या बातमीनंतर आम्ही सध्या आलेलो आहोत। या ठिकाणी इन्कम टॅक्सचे अधिकारी या ज्वेलर्स दुकानाची तपासणी करत आहेत, महत्त्वाचे कागदपत्र देखील त्यांच्याकडून मागून घेत आहेत। मात्र आम्ही देखील त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही आतील दृश्य दाखवणार नाही, पण बाहेर सराफ बाजारच्या रस्त्यावर काय स्थिती आहे ते तुम्हाला दाखवतो आहोत। या ठिकाणी या दोन्ही ज्वेलर्सच्या दुकानामध्ये तपासणी सुरू आहे। पोलीस बंदोबस्त देखील आलेला आहे। आपटे ट्रेडर्स यांच्या गणेश रामचंद्र आपटे यांच्या या दोन्ही ज्वेलर्स दुकानावर इन्कम टॅक्सची धाड पडल्याची एकंदरीत माहिती आलेली आहे। याची सविस्तर माहिती इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडूनच आपल्याला मिळेल। मात्र या धाडीनंतर सोलापूरच्या सराफ बाजारामध्ये मात्र खळबळ उडालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील बाहेर थांबलेला आहे। जे ग्राहक खरेदीसाठी येत आहेत त्यांना या ठिकाणी दुकान बंद आहे असं कर्मचारी सांगत आहेत। मात्र सोलापूरच्या सराफ बाजारात इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर खळबळ उडालेली आहे। नेमकी काय माहिती समोर येणार, कोणती कागदपत्रांची तपासणी होणार हे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडूनच आपल्याला कळेल। मात्र सराफ बाजारामध्ये या घटनेनं खळबळ उडालेली आहे। तुम्ही पाहू शकता की काही दुकानं देखील या ठिकाणी बंद आहेत। अनेक जण कुतूहलतेने या ठिकाणी बघत देखील आहेत। अनेक जे कर्मचारी आहेत त्या दुकानामध्ये ते लांब थांबलेले आहेत, तर काही जण या ठिकाणी दुकान बंद आहे असं देखील कर्मचाऱ्यांना सांगत आहेत। पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे। सराफ बाजारामध्ये या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर हे स्थिती तुम्ही पाहू शकता। आम्ही आतील काही दृश्य दाखवणार नाही, पण बाहेर जे स्थिती आहे ते तुम्हाला दाखवत आहोत। हे सराफ बाजारामध्ये आजच्या दिवशी मोठी खळबळ उडालेली आहे। आपटे ज्वेलर्सवर इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे। मात्र ही धाड नेमकी कशाची आहे, कशाची तपासणी होत आहे हे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून किंवा आपटे ज्वेलर्सच्या मालकांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच सविस्तरपणे आपल्याला कळेल। जहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर।